BR ॲक्ट 1949 किंवा ज्याला आपण बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 असे आपण म्हणतो, हा भारतातील बँकिंग संस्थांच्या नियंत्रणाकरिता त्याचबरोबर बँकिंग संस्थेच्या कामकाजाकरिता एक अत्यंत महत्त्वाचा कायदा असून या कायद्यातील विविध तरतुदीनुसार भारतातील बँकिंग व्यवसायाचे नियमन व नियंत्रण करण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. मात्र बँकिंग संस्था या इतर कंपन्यांच्या पेक्षा एक वेगळ्या प्रकारच्या संस्था असल्या कारणाने या कंपन्यांच्या करिता किंबहुना बँकिंग कंपन्या किंवा बँकिंग संस्थांच्या करिता स्वतंत्र कायदेशीर तरतूद आवश्यक असल्याचे त्या ठिकाणी निदर्शनास आले आणि त्या अनुषंगाने भारतात 1949 मध्ये भारतीय बँकिंग नियमन कायदा हा त्या ठिकाणी करण्यात आला. या कायद्याची जर आपण पार्श्वभूमी आपण पाहिली तर हा कायदा पूर्वी सुरुवातीच्या कालखंडात हा बँकिंग कंपनीज ॲक्ट 1949 म्हणून ओळखला जात होता. मात्र पुढे या कायद्याचे रूपांतर इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 असे त्या ठिकाणी करण्यात आले आणि हा कायदा 16 मार्च 1949 रोजी पास करण्यात आला. सध्या हा कायदा भारतातील पब्लिक सेक्टर बँक्स, इंडियन प्रायव्हेट सेक्टर बँक्स, फॉरेन बँक्स की ज्यांच्या शाखा भारतामध्ये कार्यरत आहेत अशा भारतात कार्यरत असणाऱ्या बँकिंग शाखांच्या करिता, त्याचबरोबर प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच रिजनल रुरल बँका यांच्याकरिता तो सुरुवातीच्या कालावधीमध्ये हा लागू करण्यात आला. तथापि या कायद्यामध्ये 1965 मध्ये काही महत्त्वाच्या अमेंडमेंट करण्यात आल्या आणि त्यामध्ये या कायद्यामध्ये सेक्शन 56 म्हणजे 56 हे कलम त्या ठिकाणी ॲड करण्यात आले आणि या कलमातील तरतुदीनुसार बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा भारतातील वेगवेगळ्या सहकारी बँकांच्या करिता देखील लागू करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजेच राज्य सहकारी बँका, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, त्याचबरोबर या देशातील प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजेच ज्याला आपण UCB असं आपण म्हणतो, नागरी सहकारी बँक्स, की ज्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या बँकांचा समावेश होतो. एक म्हणजे शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड नॉन शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. तर या दोन्ही प्रकारच्या कोऑपरेटिव्ह बँक्स या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी बँका व परदेशातून भारतात व्यवसाय करण्यासाठी आलेल्या परदेशी बँकांच्या शाखा, त्याचबरोबर रिजनल रुरल बँक्स आणि या देशातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, DCC बँक, राज्य सहकारी बँका यांना हा कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. तथापि या देशातील लँड डेव्हलपमेंट बँक्स किंवा ज्यांना आपण प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंट बँक्स असे आता आपण म्हणतो, या ज्या लँड डेव्हलपमेंट बँक्स आणि प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज यांना मात्र हा कायदा त्या ठिकाणी लागू नाही आहे. अर्थात ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगचं लायसन्स इश्यू केलेलं आहे अशा या देशातील ज्या नवीन बँकिंग संस्था आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लोकल एरिया बँकांचा देखील उल्लेख करावा लागेल. लोकल एरिया बँक्स, त्याचबरोबर स्मॉल फायनान्स बँक्स, त्याचबरोबर पेमेंट बँक्स या ज्या विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण बँकिंग संस्था ज्या विशेषतः 2015 नंतरच्या कालावधीमध्ये भारतात अस्तित्वात आलेल्या आहेत, या सर्व बँकांच्या करिता बँकिंग नियमन कायदा हा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यातील वेगवेगळी कलम जर आपण त्या ठिकाणी पाहिले, वेगवेगळे सेक्शन जर आपण पाहिले तर या सेक्शनमध्ये या बँकिंग संस्थांच्या नियंत्रणाकरिता, फंक्शनिंगकरिता आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. यामधील सेक्शन 1 जो आहे तो या कायद्यातील पार्श्वभूमी एक्सप्लेन करणारा सेक्शन असून की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट टायटल्स, त्याचबरोबर या कायद्याची कमेन्समेंट आणि त्याचबरोबर या कायद्याची जी व्याप्ती आहे या व्याप्तीविषयीचे कथन किंवा एक्सप्लेनेशन सेक्शन 1 मध्ये करण्यात आलेले आहे. थोडक्यात या कायद्याची जी संपूर्ण पार्श्वभूमी आहे, त्याचबरोबर या कायद्याच्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा वापरण्यात आलेल्या आहेत या संज्ञाविषयीचा खुलासा किंवा त्याची डेफिनेशन या सेक्शन 1 मध्ये करण्यात आलेली आहे. सेक्शन 2 जो आहे तो यामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच इतर कायद्याचं अस्तित्व मान्य करण्याविषयीचं एक्सप्लेनेशन सेक्शन 2 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कारण जरी हा भारतीय बँकिंग नियमन कायदा हा त्या ठिकाणी 1949 पासून लागू करण्यात आलेला असला तरी या देशातील जे इतर सर्वसामान्य कायदे आहेत
की ज्या कायद्याच्या नियंत्रणामध्ये बँकिंगमधले व्यवहार देखील येतात, की एक सर्वसामान्य कंपनी किंवा संस्था म्हणून किंवा त्या ठिकाणी व्यवसाय करणारी संस्था म्हणून जे काही त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संस्थांना लागू असणारे जे कायदे आहेत, या कायद्याचं अस्तित्व देखील या सेक्शन 2 मध्ये मान्य करण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ जरी या देशातील बँकिंग संस्थांच्यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणलेला असला तरी इतर सर्वसामान्य कायद्यामधील जी कलम किंवा जे सेक्शन्स त्या ठिकाणी बँकिंग संस्थांना देखील लागू असतात त्याचं अस्तित्व देखील या सेक्शन 2 मध्ये मान्य करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सेक्शन 3 जो आहे, या सेक्शन 3 मध्ये प्रामुख्याने या देशातील कोणत्या संस्थांना, कोणत्या वित्तीय संस्थांना हा कायदा लागू असणार नाही याविषयीची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने आता ज्यांचा उल्लेख आपण केला, प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज, की ज्यांना आपण प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था असं आपण म्हणतो, किंवा महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना विकास सोसायटी असं आपण म्हणतो. त्याचबरोबर शेती व शेती संलग्न व्यवसायाकरिता लॉंग टर्म फायनान्स करणाऱ्या ज्या लँड डेव्हलपमेंट बँक्स आहेत, की ज्यांचं नामकरण 2005 मध्ये प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंट बँक्स असं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या बँकांना देखील हा भारतीय बँकिंग नियमन कायदा हा लागू करण्यात आलेला नाहीये. त्याचबरोबर वेळोवेळी या कायद्यामध्ये ज्या दुरुस्ती होतील आणि ज्यामध्ये एक्सक्लुजन मेन्शन केले जातील, की त्याही संस्थांना हा कायदा त्या ठिकाणी लागू असणार नाही. सेक्शन 4 जो आहे, या सेक्शन 4 मध्ये प्रामुख्याने की त्या ठिकाणी हा कायदा सस्पेंड करण्याविषयीचे जे भारत सरकारला प्राप्त झालेले अधिकार आहेत त्या अधिकाराविषयीचं विवरण सेक्शन 4 मध्ये करण्यात आलेलं आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 हा कायदा 1949 पासून जरी लागू करण्यात आलेला असला तरी या देशामध्ये काही अशी इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण होऊ शकते किंवा जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर हा कायदा एका विशिष्ट कालावधीसाठी सस्पेंड करण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार फक्त आणि फक्त या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. भारत सरकारची अशी जर धारणा झाली की हा कायदा एका विशिष्ट कालावधीसाठी सस्पेंड करण्याची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा निर्णय घेऊ शकतं आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी हा जो कायदा आहे तो त्या ठिकाणी सस्पेंड करण्याची प्रोव्हिजन ही त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. मात्र हा जो कायदा आहे जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत सस्पेंड केला जाऊ शकतो. परंतु आतापर्यंतची जर आपण परिस्थिती जर पाहिली तर अशा प्रकारची सिच्युएशन हा कायदा सस्पेंड करण्याविषयीची किंवा तो स्थगित करण्याविषयीची आवश्यकता अद्याप तरी निर्माण झालेली आपल्याला दिसत नाही. परंतु इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये अशा प्रकारचा निर्णय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा त्या ठिकाणी घेऊ शकते. त्यानंतर सेक्शन 5 जो आहे, सेक्शन 5 मध्ये प्रामुख्याने या कायद्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजी यूज करण्यात आलेल्या आहेत की त्याचं इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे बँकिंग बिझनेस, क्रेडिट, डेबिट, त्याचबरोबर नॅशनल बँक, अथॉरिटी, गव्हर्नमेंट, या ज्या वेगवेगळ्या संज्ञा संपूर्ण कायद्यामध्ये ज्या वापरण्यात आलेल्या आहेत तर प्रत्येक ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं न देता की एकत्रितपणे या संज्ञा नेमक्या काय आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन की या सेक्शन 5 मध्ये देण्याचा प्रयत्न त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 5B जो आहे, म्हणजे याच्यामधलंच एक पोट कलम बी जे आहे की याच्यामध्ये बँकिंगची डेफिनेशन करण्यात आलेली आहे. बँकिंग म्हणजे काय, तर यामध्ये बँकिंग मीन्स द ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट्स ऑफ मनी फ्रॉम द पब्लिक, रिपेएबल ऑन डिमांड ऑर अदरवाइज अँड विड्रॉवेबल बाय चेक, ड्राफ्ट, ऑर्डर ऑर अदरवाइज. बँकिंग हा बिझनेस नेमका काय आहे या कोर बँकिंग बिझनेसची डेफिनेशन ही या सेक्शन 5B मध्ये करण्यात आलेली आहे आणि यानुसारच या देशातील बँकिंग संस्थांचं जे कामकाज आहे हे कामकाज त्या ठिकाणी चालत असतं. मात्र जरी त्या ठिकाणी या कायद्यामध्ये बँकिंगची डेफिनेशन करत असताना प्रामुख्याने डिपॉझिट ॲक्सेप्ट करणं, त्याचबरोबर कर्ज पुरवठा करणं, त्याचबरोबर गुंतवणुकीचं कार्य करणं आणि ग्राहकांनी, ठेवीदारांनी मागता क्षणी की त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून की हे पैसे त्यांचे परत करणे किंवा डिपॉझिट्स परत करण्याची तरतूद जरी करण्यात आलेली असली तरी काळाच्या ओघात या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय जे बदलत गेले. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आता पैसे विड्रॉ करण्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर करण्याची प्रोव्हिजन ही त्या ठिकाणी बँकांनी केलेली आणि त्यानुसार वेळोवेळी या कायद्यामध्ये काही गोष्टी ॲडिशन केल्या जात असतात आणि अननेसेसरी असणाऱ्या गोष्टी या त्या ठिकाणी डिलीट देखील त्या ठिकाणी केल्या जात असतात. तर सर्वसाधारणपणे एक बँकिंग व्यवसाय काय आहे याच्याविषयीचा खुलासा या डेफिनेशनमध्ये म्हणजे सेक्शन 5B जो आहे याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर
सेक्शन 5C जो आहे म्हणजे याच सेक्शनमधील जो काही उपसेक्शन आहे की त्यामध्ये बँकिंग कंपनी म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. बँकिंग कंपनी मीन्स एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट्स द बिझनेस ऑफ बँकिंग इन इंडिया. जे याच्यामध्ये महत्वाचा त्या ठिकाणी जो बदल आहे तो आपल्याला ब्रॅकेटमध्ये इन इंडिया हा जो शब्दप्रयोग त्या ठिकाणी दिसतो आहे की तो विशेषत्वाने त्या ठिकाणी टाकण्याचा महत्वाचं कारण म्हणजे की जर एखादी बँकिंग कंपनी किंवा बँकिंग संस्था भारतात स्थापन झालेली असेल आणि ती जर परदेशात आपल्या ब्रांचेस ओपन करत असेल तर परदेशात ओपन केलेल्या ज्या ब्रांचेस आहेत की त्या ब्रांचेस करिता हा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे तो त्या ठिकाणी लागू होणार नाही. कारण ती बँक त्या बँकेची शाखा ज्या देशामध्ये कार्यरत आहे त्या देशातला कायदा त्या पर्टिक्युलर शाखेच्या व्यवसायाकरिता हा लागू असतो. मात्र ज्या परदेशातून भारतात व्यवसाय करण्यासाठी आलेल्या बँकिंग संस्था आहेत त्यांच्या ब्रांचेस आहेत त्या जर भारतात व्यवसाय करत असतील तर त्या बँकांच्या भारतातील शाखांच्या करिता हा कायदा त्या ठिकाणी लागू असणार आहे. आणि म्हणून या कायद्याच्या सुरुवातीचे जर आपण वर्जन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये केवळ बँकिंग कंपनी मीन्स एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट्स द बिझनेस ऑफ बँकिंग अशी त्या ठिकाणी डेफिनेशन होती. मात्र त्या ठिकाणी इन इंडिया असा उल्लेख त्या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 6 जो आहे या सेक्शन 6 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या कोर बँकिंग व्यवसाय व्यतिरिक्त या देशातील बँकिंग संस्था कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस ऑफर करू शकते किंवा कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस देऊ शकते याच्याविषयीचं विवरण सेक्शन 6 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये ज्याला आपण फॉर्म्स ऑफ बिझनेस असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की ज्यामध्ये बँकिंग संस्था ज्या ज्या गोष्टी या आपल्या बिझनेसच्या अंतर्गत एंगेज करू शकते की ज्यामध्ये प्रामुख्याने फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, इन्व्हेस्टमेंटची रिलेटेड सर्व्हिसेस असतील, त्याचबरोबर ॲक्टिंग ॲज ए एजंट फॉर गव्हर्नमेंट असेल म्हणजे भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल की यांच्याकरिता जर त्या ठिकाणी बँकांना एजंट म्हणून मध्यस्थ म्हणून काम करायचं असेल तर तशाही प्रकारचे काम त्या ठिकाणी या बँकिंग संस्था करू शकतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिक अँड प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट्स करणं, गॅरंटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, ट्रेडिंग सर्व्हिसेस त्या ठिकाणी करणं यासारख्या जे काही गोष्टी आहेत की त्या याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने एक साधारणपणे या सेक्शन 6चा जर आपण उल्लेख केला तर त्यामध्ये बँकिंग व्यवसायाचा जो स्कोप आहे तो स्कोप वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी स्पेशली याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच या बँकिंग संस्था ठेवी स्वीकारणं, कर्ज पुरवठा करणं, गुंतवणूक करणं ही 3 महत्त्वाची कार्य तर करणारच आहेत, परंतु याच्या व्यतिरिक्त एक युनिव्हर्सल बँकिंग या अर्थाने ती त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या सेवा या बँकिंग संस्था देऊ शकतात की त्या एनलिस्ट करण्याचा प्रयत्न या सेक्शन 6 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 7 जो आहे जे कलम 7 जे आहे हे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बँक, बँकर, बँकिंग और बँकिंग कंपनी या शब्दाचा वापर कोण करू शकतं याच्याविषयीचा खुलासा त्या ठिकाणी सेक्शन 7 मध्ये करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी स्पेशली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे नो कंपनी शॅल कॅरी ऑन द बिझनेस ऑफ बँकिंग इन इंडिया अनलेस इट युजेस ॲज पार्ट ऑफ इट्स नेम ॲटलिस्ट वन ऑफ सच वर्ड. त्याच्यामध्ये बँक, बँकर, बँकिंग किंवा बँकिंग कंपनी या शब्दाचा वापर त्यांनी आपल्या नावामध्ये केला तरच ते बँकिंग व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतात. मात्र यामध्ये प्रोव्हिजन अशी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे की या शब्दाचा वापर आपल्या नावामध्ये जर करायचा असेल, एखादी विशिष्ट वित्तीय संस्था असेल आणि ती आपल्या नावामध्ये हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करू इच्छित असेल तर तिला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स घेणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणजे या देशात कोणतीही अशी वित्तीय संस्था की भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंगचं लायसन न घेता की या शब्दांचा वापर आपल्या नावामध्ये करू शकत नाही आणि अशा प्रकारचा व्यवसाय देखील त्या ठिकाणी करू शकत नाही. तर हे साधारणपणे सेक्शन 7 मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये काही करेक्शन्स किंवा अमेंडमेंट या कायद्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत की ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी सेक्शन 7(3)A मध्ये करण्यात आलेला आहे की जर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्यामध्ये या देशामध्ये बँकिंग संस्थांना आपल्या सबसिडियरी इन्स्टिट्यूशन सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. जर एखाद्या बँकेची सबसिडियरी ऑर्गनायझेशन आपल्या नावामध्ये जर त्या ठिकाणी बँक हा शब्द प्रयोग करत असेल किंवा मूळ बँकेच्या नावाचा समावेश आपल्या नावामध्ये करत असेल तर त्या परिस्थितीमध्ये की त्या ठिकाणी हे अलाउड करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, HDFC बँक असेल, IDBI बँक असेल
या वेगवेगळ्या ज्या काही बँकिंग संस्था आहेत की त्यांनी आपल्या वेगवेगळ्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन सुरू केलेले आहेत, की जसं की त्या ठिकाणी लाईफ इन्शुरन्समध्ये काम करणारे असतील, जनरल इन्शुरन्समध्ये काम करणारे असतील, म्युच्युअल फंडामध्ये काम करणारे असतील किंवा अन्य वित्तीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कन्सल्टन्सी फर्म्स असतील, तर त्या आपल्या बँकेचं मूळ नाव त्या आपल्या नावामध्ये त्याचा उल्लेख हा करत असतात. फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड किंवा SBI म्युच्युअल फंड, SBI लाईफ किंवा अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नामोल्लेख करण्याची परवानगी या सेक्शन 7 मधील 3A नुसार ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जे अशा प्रकारचे जे काही नामोल्लेख जो आहे तो पूर्वी अलाउड नव्हता, मात्र त्या ठिकाणी तो आता अलाउड करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेक्शन 7(3)B जो आहे की यामध्ये जर एखाद्या बँकिंग संस्थेची एखादी असोसिएशन असेल किंवा अनेक वेगवेगळ्या बँकांची मिळून एखादी असोसिएशन असेल, तर त्या असोसिएशनच्या नावामध्ये बँक हा शब्दप्रयोग किंवा बँकिंग कंपनी किंवा बँकर हे जे शब्दप्रयोग आहेत की ते करण्याची मुभा ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु ती संस्था कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन झालेली संस्था किंवा कंपनी असली पाहिजे. तर हा एक महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो त्या ठिकाणी सेक्शन 7 मध्ये हा करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 8 जर आपण पाहिला तर या सेक्शन 8 मध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रोहिबिशन ऑफ ट्रेडिंग याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे बँकिंग संस्था जी आहे ती त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ट्रेडिंगचा जो बिझनेस आहे की तो त्या ठिकाणी ट्रेडिंगचा बिझनेस करू शकणार नाही. मात्र त्या ठिकाणी जर तिच्या स्वतःच्या उपयोगासाठी, स्वतःच्या गुंतवणुकीसाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिक्युरिटी तारण घेतलेले असतात, तर त्याच्यामधील रक्कम मोकळी करण्यासाठी किंवा ती विड्रॉ करण्यासाठी जर त्यांना ट्रेडिंग करावं लागत असेल तर ते ट्रेडिंग मात्र याच्यामध्ये अलाउड करण्यात आलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला बँकिंग संस्था जी असतात की त्या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेटिव्ह असतील, तर हे त्या ठिकाणी आपल्याकडे घेत असतात व त्याच्या तारणावरती कर्ज पुरवठा करत असतात, त्याचं डिस्काउंटिंग करण्याचं काम करत असतात. तर या परिस्थितीमध्ये मात्र त्यांना त्याचं ट्रेडिंग करण्याची परवानगी ही यामध्ये देण्यात आलेली आहे. तर सेक्शन 8 जो आहे तो याविषयीची अधिक माहिती देणारा त्या ठिकाणी सेक्शन आहे. त्याचबरोबर सेक्शन 9 जो आहे तो म्हणजे डिस्पोजेबल ऑफ नॉन बँकिंग ॲसेट्स. बँकिंग कंपनी जी आहे त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इमुवेबल प्रॉपर्टी जे आहेत की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धारण करू शकत नाहीत. तर त्या ठिकाणी जर बँकेला स्वतःच्या उपयोगासाठी जर अशा प्रकारची इमुवेबल प्रॉपर्टी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांची आवश्यकता असेल तर ती धारण करू शकतात. मात्र खरेदी करून त्याची विक्री करण्याचं जे काम आहे म्हणजे ट्रेडिंगचा स्पेशल बिझनेस जो आहे तो त्या ठिकाणी बँकिंग संस्थांना करता येणार नाही. तर याचा उल्लेख त्या ठिकाणी सेक्शन 9 जो आहे की त्याच्यामध्ये हा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेक्शन 10 जो आहे तो म्हणजे प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ मॅनेजिंग एजंट. म्हणजे एखादी बँकिंग संस्था की आपलं बँकिंगचं जे कामकाज आहे ते मॅनेज करण्यासाठी एजंटची नियुक्ती त्या ठिकाणी करू शकत नाहीत, की ज्याला आपण मॅनेजिंग एजंट असं आपण म्हणतो. जे बँकिंगचं कामकाज आहे ते बँकेला स्वतः त्या ठिकाणी हँडल करावं लागेल. त्याच्यासाठी कुणी त्रयस्थ व्यक्ती किंवा त्रयस्थ संस्थेची नेमणूक त्या ठिकाणी करता येणार नाही, की ज्याला एम्प्लॉई म्हणून त्या ठिकाणी एम्प्लॉईड करता येणार नाही. तर ही एक महत्त्वाची तरतूद. अर्थात बँकिंग संस्था आपल्या कामकाजासाठी आवश्यक असणारे एम्प्लॉई डायरेक्ट अपॉइंट करू शकते, परंतु मॅनेजिंग एजंट म्हणून त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेला मात्र एम्प्लॉय करू शकत नाही. ही एक महत्त्वाची तरतूद की याच्यामध्ये सेक्शन 10 जो आहे की त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या कायद्यातील सेक्शन 10 जो आहे की त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे ॲडिशन्स देखील करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेक्शन 10A जो आहे तर त्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बद्दलची त्या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये प्रामुख्याने एक्सपिरियन्स्ड लोक त्याच्यामध्ये असावेत, प्रोफेशनल लोक त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असावेत, की जेणेकरून बँकिंग व्यवसाय जो आहे तो उत्तमपणे हँडल करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग हा बँकिंग संस्थेला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही बँकिंग संस्थेच्या संचालक मंडळामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये 51% म्हणजे 51% कमी असे कोणतेही लोक त्या ठिकाणी असू नयेत की जे प्रोफेशनल नाही आहेत किंवा ज्यांना या बँकिंग संस्थाविषयीचा अनुभव नाही. म्हणजे किमान त्या ठिकाणी 50% अधिक लोक हे बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये प्रोफेशनल लोक त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि ही त्या ठिकाणी कायद्यातील अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने अकाउंटन्सी, ॲग्रिकल्चर, रूरल डेव्हलपमेंट, रूरल इकॉनॉमी, बँकिंग, कोऑपरेशन, इकॉनॉमिक्स, फायनान्स, लॉ, MSME
अशा विविध सेक्टरमध्ये तज्ज्ञ असणारे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी खुलासा करेल अशा क्षेत्रामधल्या तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश प्रामुख्याने की त्या ठिकाणी या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये केला पाहिजे अशी तरतूद सेक्शन 10A मध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सेक्शन 10A मध्ये 2A जो आहे तो त्याच्यामध्ये प्रामुख्याने की कोणताही डायरेक्टर एखाद्या बँकेचं जर डायरेक्टर तो असेल तर त्या ठिकाणी कंटिन्युअसली 8 वर्षापेक्षा जास्त काळ की त्या ठिकाणी त्यांना संचालक या पदावरती राहता येणार नाही. जे या प्रायव्हेट बँक्स जे आहेत किंवा ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत की त्यांना या बँकांचं डायरेक्टर पद हे 8 वर्षापर्यंतच त्या ठिकाणी भूषवता येऊ शकेल. जे हा एक त्या ठिकाणी महत्वाचा त्याच्यामधला भाग आहे की जो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर सेक्शन 10B जो आहे तो त्या ठिकाणी बँकिंग कंपनी म्हणजे बँकिंग संस्था जी आहे ती त्या ठिकाणी मॅनेज करण्यासाठी की त्या बँकेवरती पूर्ण वेळ किंवा त्या ठिकाणी पार्ट टाइम हा चेअरमन त्या ठिकाणी नियुक्त केला पाहिजे. अर्थात सहकारी बँकांच्यासाठीची ही तरतूद वेगळी आहे आणि ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स आणि पब्लिक सेक्टर बँक्स आहेत की त्यांच्याकरिता पूर्णवेळ चेअरमन हा त्या ठिकाणी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची तरतूद देखील यामध्ये ही करण्यात आलेली आहे की जो ज्याचा उल्लेख 10B मध्ये हा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 10BB जे यामध्ये प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेचे जे अधिकार आहेत संचालक मंडळाविषयीचे तर ते त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. जर एखाद्या बँकेच्या संचालक मंडळावरती कंटिन्युअस त्या ठिकाणी वेकन्सी असेल म्हणजे बँक स्वतःहून त्या ठिकाणी संचालकाची नियुक्ती जर करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला त्या वेकंट जागेवरती डायरेक्टर म्हणजे संचालक हा नियुक्त करता येऊ शकतो आणि याबाबतची तरतूद 10BB मध्ये ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बँकेने कामकाज कसं करावं, बँकेचं व्यवस्थापन कसं असावं आणि व्यवस्थापनामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यावरती ओव्हरराईड करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे जे अधिकार आहेत की या अधिकारांच्या विषयीच्या देखील तरतुदी या सेक्शन 10 मध्ये या करण्यात आल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे संपूर्ण सेक्शन 10 जो आहे तो या बँकेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या संबंधितल्या प्रोव्हिजन्स याच्यामध्ये करण्यात आल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. तर या गोष्टी या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यानंतर 10C जो आहे तो त्याच्यामध्ये की एखाद्या बँकेचे जे डायरेक्टर आहेत की त्या ठिकाणी त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे हे क्वालिफिकेशन त्या ठिकाणी ठरवण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जरी असला तरी त्या ठिकाणी काही वेळेस जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डायरेक्टर अपॉइंट करेल की तेव्हा नॉट नेसेसरी की तो डायरेक्टर त्या बँकेचा शेअर होल्डरच असला पाहिजे. कारण जनरली बँकेच्या संचालक मंडळावरती संचालकाची नियुक्ती करत असताना की तो त्या ठिकाणी त्या बँकेचा शेअर होल्डर असणं आवश्यक असतं कारण तो भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. मात्र जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा संचालकाची नियुक्ती करत असेल तर या केसमध्ये की तो बँकेचा भागधारक असलाच पाहिजे अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आलेली नाही. तो नॉन शेअर होल्डर्स देखील त्या ठिकाणी असू शकतो की जो त्याच्यामध्ये या संचालक मंडळामध्ये संचालक पदावरती काम हे करू शकतो. त्याचबरोबर सेक्शन 10D जो आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन्स 10A आणि 10B ओव्हरराईड करण्याविषयीचे जे काही कायदेशीर अधिकार जे आहेत की त्या अधिकाराविषयीचे त्या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेले. त्याचबरोबर की या संचालक मंडळावरती असणाऱ्या संचालकाला नियुक्त करणं त्याला त्या ठिकाणी संचालक पदावरून हटवणं म्हणजे अपॉइंटमेंट आणि रिमूव्हलचे जे काही अधिकार आहेत की ते अधिकार देखील या सेक्शन D च्या अंतर्गत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सेक्शन 10 जो संपूर्ण जर आपण पाहिला तर तो बँकेच्या संचालक मंडळाविषयीच्या विविध प्रकारच्या बाबींची तरतूद याच्यामध्ये किंवा कायदेशीर तरतूद जी आहे ती सेक्शन D मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर सेक्शन 11 जर आपण पाहिला तर सेक्शन 11 मध्ये प्रामुख्याने रिक्वायरमेंट ॲज टू मिनिमम पेड अप कॅपिटल अँड रिझर्व्ह म्हणजे या सेक्शनमध्ये प्रामुख्याने बँकेचं किमान वसूल भाग भांडवल आणि बँकेचे जे रिझर्व्स आहेत की याबद्दलची त्या ठिकाणी माहिती किंवा प्रोव्हिजन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अर्थात बँकेच्या प्रकारानुसार मिनिमम पेड अप कॅपिटल जे आहे की याच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात. म्हणजे एक ती बँक फुल फ्लेज्ड बँक आहे, ती स्मॉल फायनान्स बँक आहे, ती पेमेंट बँक आहे, ती कोऑपरेटिव्ह बँक आहे, ती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे की लोकल एरिया बँक आहे. याच्यानुसार त्या ठिकाणी 100 कोटीपासून ते 500 कोटी रुपयापर्यंतची तरतूद ही याच्यामध्ये मिनिमम पेड अप कॅपिटल किंवा वसूल भाग भांडवल म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेली असते. तर ही वेळोवेळी काळाच्या योगानुसार परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये वाढ किंवा बदल हे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्याचबरोबर सेक्शन 11 जो आहे
की त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे रिझर्व्ह फ्रॉम प्रॉफिट. यामध्ये प्रत्येक बँकेनी आपणास मिळालेला जो काही प्रॉफिट आहे, वार्षिक नफा जो आहे, या वार्षिक नफ्यातील किमान 20% रक्कम ही आपल्या रिझर्व्ह फंडामध्ये वर्ग करणं अपेक्षित आहे. ते किमान 20% रक्कम ही त्यांनी आपल्या नफ्यातून इकडे वर्ग केलीच पाहिजे, ही त्या ठिकाणी प्रोव्हिजन या सेक्शन 11 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर की त्या ठिकाणी सेक्शन 12 जो आहे, या सेक्शन 12चं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दिसेल सबस्क्राइब्ड कॅपिटल ऑफ द कंपनी इज नॉट लेस दॅन 1/2 ऑफ द ऑथोराइज्ड कॅपिटल अँड द पेड अप कॅपिटल इज नॉट लेस दॅन 1/2 ऑफ द सबस्क्राइब कॅपिटल. केवळ त्या ठिकाणी बँकेचं भांडवल हे सबस्क्राईब करून त्या ठिकाणी चालणार नाही, तर ॲक्च्युअली की त्या ठिकाणी वसूल भाग भांडवल जे आहे ते किती असावं याच्याविषयीचा हा महत्त्वाचा त्या ठिकाणी सेक्शन 12 हा त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर भागधारक जे आहेत की या भागधारकांचे जे वोटिंग राईट्स जे आहेत ते वोटिंग राईट्सबद्दल सेक्शन 12(2) जो आहे, जे सेक्शन 12 मधील 2 जो आहे की याच्यामध्ये त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे की वोटिंग राईट्स त्या किती असतील. तर यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीला जरी त्यांनी बँकिंग संस्थेचे कितीही त्या ठिकाणी भाग खरेदी केलेले असले तरी त्या ठिकाणी एकूण वोटिंगच्या 10% अधिक वोटिंगचे राईट्स कोणत्याही एका व्यक्तीला त्या ठिकाणी असणार नाहीत. म्हणजे जास्तीत जास्त 10% वोटिंग राईट्स हे त्या ठिकाणी त्याला प्राप्त होऊ शकतील. आणि याच्यामध्ये एका व्यक्तीचं वर्चस्व जास्त निर्माण होऊ नये याकरिता या कायद्यामध्येच अशी तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना जास्त भाग हे खरेदी करता येणार नाहीत आणि त्याला वोटिंग राईट्स त्या ठिकाणी जास्त प्राप्त होणार नाहीत. तर या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत की ज्यामुळे आपल्याला या बँकेचं वसूल भाग भांडवल, त्याचबरोबर त्यांचे रिझर्व्स आणि त्यांचे वोटिंग राईट्स याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला याच्यामधून की त्या ठिकाणी निश्चितपणे मिळत असते. त्यानंतर सेक्शन 12A जो आहे तो इलेक्शन ऑफ न्यू डायरेक्टर्स. यामध्ये त्या ठिकाणी नवीन डायरेक्टरची जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट कशी होत असते की याविषयीचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे की जर त्या ठिकाणी एखाद्या बँकेचं डायरेक्टर हे 2 महिन्यापेक्षा अधिक काळ जर त्या ठिकाणी वेकंट असेल तर अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःहून त्या डायरेक्टरची नियुक्ती त्या बँकेवरती करू शकते. जास्तीत जास्त त्या ठिकाणी 2 महिन्यापर्यंत हे वेकंट असू शकते. वेकन्सी अनेक कारणांच्यामुळे निर्माण होऊ शकते. स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे असेल, बँकेने त्यांना टर्मिनेट केल्यामुळे असेल, किंवा त्या ठिकाणी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यामुळे असेल, अशा किंवा निधन झाल्यामुळे असेल, अशी अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात की ज्या कारणांच्यामुळे एखादी वेकन्सी डायरेक्टर बोर्डामध्ये निर्माण होऊ शकते. मात्र अशी वेकन्सी 2 महिन्याच्या आत संबंधित बँकेने फिलअप करणं हे आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी असं केलं नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःहून त्या ठिकाणी असा डायरेक्टर त्या ठिकाणी नियुक्त करू शकते. त्याचबरोबर सेक्शन 12B जो आहे तो म्हणजे रेग्युलेशन ऑफ ॲक्विजिशन ऑफ शेअर्स ऑर वोटिंग राईट्स, की ज्याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला की स्वतःचे शेअर्स ॲक्विजिशन करण्याच्या बाबतीमध्ये असेल आणि त्याचबरोबर त्याचे वोटिंग राईट्स असतील. तर याबाबतची अधिक माहिती किंवा त्याबाबतच्या प्रोव्हिजन सेक्शन 12B मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सेक्शन 13 जो आहे तो प्रामुख्याने बँक स्वतःच्या शेअर्सवरती जो बिझनेस त्या ठिकाणी करू शकते किंवा तारण कर्ज पुरवठा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ट्रेडिंग बिझनेस असेल की त्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स प्रामुख्याने सेक्शन 13 मध्ये त्या ठिकाणी आणि 14 मध्ये करण्यात आलेले आहेत. सेक्शन 13 असं सांगतो की रिस्ट्रिक्शन ऑन कमिशन ब्रोकरेज डिस्काउंट. जर त्या ठिकाणी एखादी बँक आपले शेअर्स सेल करण्यासाठी जर त्या ठिकाणी कमिशन देत असेल, ब्रोकरेज देत असेल किंवा डिस्काउंट देत असेल तर तो त्या ठिकाणी शेअरच्या अमाऊंटच्या जास्तीत जास्त तो 2% असू शकतो. 2% अधिक ब्रोकरेज किंवा डिस्काउंट किंवा कमिशन हे कोणत्याही बँकेला त्या ठिकाणी देता येणार नाही. तर ही एक महत्त्वाची तरतूद सेक्शन 13 मध्ये आहे. सेक्शन 14 जर आपण पाहिला तर तो त्या ठिकाणी प्रोहिबिशन ऑफ चार्ज ऑन अनपेड कॅपिटल. म्हणजे जर एखाद्या बँकेचे अनपेड कॅपिटल असेल, अनपेड शेअर्स असतील तर त्या ठिकाणी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज म्हणजे तारणभार जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करता येणार नाही. जर त्या ठिकाणी ते पेडअप कॅपिटल असेल, ते शेअर्स ॲक्च्युअली त्या ठिकाणी विकलेले असतील आणि ते वसूल झालेलं असेल तरच त्या ठिकाणी त्या शेअर्सवरती आपल्याला चार्ज म्हणजेच तारणभार जो आहे तो निर्माण करता येऊ शकतो. अदरवाईज त्याच्यावरती आपल्याला तारणभार निर्माण करता येणार नाही. त्याचबरोबर
सेक्शन 14A जो आहे तो आपल्याला प्रोहिबिशन ऑफ फ्लोटिंग चार्ज ऑन असेट, म्हणजे जर त्या ठिकाणी फ्लोटिंग चार्ज आपल्या पेडअप कॅपिटलवरती जर निर्माण करायचा असेल तर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रिटर्न परमिशन त्या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे, की जर त्या ठिकाणी रिटर्न परमिशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्राप्त झालेली असेल तर अशाच परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी फ्लोटिंग चार्ज जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतो, म्हणजे तरता तारणभार आपण ज्याला म्हणतो तो निर्माण करता येऊ शकतो. अदरवाईज तो त्या ठिकाणी इनव्हॅलिड मानला जातो. जरी असा बँकेने स्वतःहून तारणभार निर्माण केला तर तो त्या ठिकाणी कायद्याच्या पार्श्वभूमीवरती टिकून राहणार नाही, कारण तो इनव्हॅलिड समजला जाईल. त्याचबरोबर सेक्शन 15 जो आहे तो त्या ठिकाणी भागधारकांना मिळणाऱ्या डिव्हिडंड बाबतचा आहे. याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन ऑन पेमेंट ऑफ डिव्हिडंड याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की नो बँकिंग कंपनी शॅल पे एनी डिव्हिडंड ऑन इट्स शेअर्स अंटिल ऑल इट्स कॅपिटलाइज्ड एक्सपेन्सेस हॅव बीन कम्प्लिटली रिटर्न ऑफ. जे बँकिंग संस्थेचे जे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते सगळे वसूल झाल्याशिवाय किंवा राईट ऑफ केल्याशिवाय, आणि जर हे सगळे राईट ऑफ करून जर काही रक्कम नफ्यातून शिल्लक राहणार असेल, जर त्या उत्पन्नातून शिल्लक राहत असेल तर त्याच्यातूनच डिव्हिडंड देण्याची तरतूद करता येऊ शकते. अदरवाईज जर हे रिटर्न ऑफ पूर्णपणे होऊ शकत नसेल तर कोणत्याही बँकेला आपल्या भागधारकांना त्या ठिकाणी डिव्हिडंड देता येणार नाही. म्हणजे डिव्हिडंड केव्हा देता येईल की याच्याबाबत सेक्शन 15 मध्ये त्या ठिकाणी महत्वाची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. त्यानंतर सेक्शन 16 जो आहे तो त्या ठिकाणी प्रोहिबिशन ऑफ कॉमन डायरेक्टर्स. कॉमन डायरेक्टर्स याचा सरळ आणि साधा अर्थ असा आहे की जी एक व्यक्ती इतर कोणत्या तरी बँकेची किंवा वित्तीय संस्थेची डायरेक्टर म्हणून ऑलरेडी काम करत आहे आणि त्याच व्यक्तीला जर त्या ठिकाणी दुसऱ्या बँकेवरती जर आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून नेमायचं असेल तर असं करता येणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी ती व्यक्ती एकाच कोणत्या तरी बँकेची डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकेल, किंवा त्या संस्थेची एखादी सबसिडरी ऑर्गनायझेशन असेल तरी देखील त्या ठिकाणी अशा प्रकारे कॉमन अपॉइंटमेंट जी आहे ती त्यामध्ये करता येणार नाही. त्याचबरोबर सेक्शन 17 जो आहे तो रिझर्व्ह फंडाच्या बाबतीमध्ये आहे. रिझर्व्ह फंडाच्या बाबतीमध्ये अशी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे की रिझर्व्ह फंड शुड नॉट लेस दॅन 20% ऑफ प्रॉफिट, म्हणजे नफ्याच्या 20% कमी तो असता कामा नये. ही एक महत्वाची तरतूद त्याच्यामध्ये. सेक्शन 18 जो आहे तो कॅश रिझर्व्ह बाबत आहे. कॅश रिझर्व्ह हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी त्या ठिकाणी डिफाईन करून देत असते की ज्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं आपण म्हणतो, CRR, आणि त्याप्रमाणे या देशातील प्रत्येक लायसन्स धारक बँकेनी की आपल्या नेट डिमांड अँड टाईप लायबिलिटीच्या विशिष्ट प्रमाणात हा कॅश रिझर्व्ह त्या ठिकाणी मेंटेन करणं. प्रामुख्याने हा कॅश रिझर्व्ह जो आहे तो त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या अकाउंटमध्ये किंवा रिझर्व्ह बँकेने नॉमिनेट केलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये हा कॅश रिझर्व्ह रेशो मेंटेन करणं हे आवश्यक असतं. त्याचबरोबर सेक्शन 19 जो आहे तो त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन ऑन नेचर ऑफ सबसिडरी कंपनी. जे त्या ठिकाणी एखाद्या बँकेला जर आपली सबसिडरी कंपनी सुरू करायची असेल तर ती करता येऊ शकते, मात्र ते कोणत्या प्रकारची सबसिडरी सुरू करता येईल आणि ती केव्हा सुरू करता येईल याच्याविषयीची जी काही गाईडलाईन्स रिझर्व्ह बँकेने इश्यू केलेले आहेत की त्याप्रमाणे या सबसिडरी ऑर्गनायझेशन सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याकरिता की त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची प्रायर परवानगी अप्रुव्हल घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परवानगी घेणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची देखील परवानगी ही घ्यावी लागेल. अदरवाईज अशी सबसिडरी ऑर्गनायझेशन सुरू करता येणार नाही. उदाहरणार्थ HDFC कॅपिटल, ICICI लाईफ किंवा ICICI लोंबार्ड, ICICI प्रुडेन्शियल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडरी ऑर्गनायझेशन या बँकिंग संस्था सुरू करत असतात. परंतु अशा सबसिडरी ऑर्गनायझेशन जर सुरू करायचे असतील तर त्या करता येतील, मात्र त्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रीतसर परवानगी घेणं यामध्ये अपेक्षित असेल. त्यानंतर रिस्ट्रिक्शन ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ते याच्यामध्ये प्रामुख्याने बँक स्वतःच्या संचालकांना त्या ठिकाणी कर्ज देऊ शकणार नाही. त्याचबरोबर बँक स्वतःच्या शेअरच्या तारणावरती कर्ज देऊ शकणार नाही. त्याचबरोबर बँकेचा डायरेक्टर ज्या एखाद्या कंपनीमध्ये पार्टनर आहे, मॅनेजर आहे किंवा एम्प्लॉई आहे किंवा त्यांना गॅरंटर आहे अशा कंपनीला देखील लोन्स देता येणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी रिस्क मिनिमाइज करण्यासाठी या ठिकाणी कर्जामधला धोका जो आहे तो कमीत कमी ठेवण्याकरिता या कायद्यामध्ये एक महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे बँक स्वतःच्या डायरेक्टरला, म्हणजे जे लोक सध्या बँकेच्या संचालक मंडळामध्ये संचालक आहेत
की त्यांना त्या ठिकाणी कर्ज देऊ शकणार नाहीत. याला फक्त अपवाद जो आहे तो म्हणजे एम्प्लॉई अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स या त्याला अपवाद असतात. मात्र इतर कोणत्याही सहकारी बँका असतील किंवा त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील किंवा पब्लिक सेक्टर बँक्स असतील तर त्या ठिकाणी स्वतःच्या डायरेक्टरला त्या ठिकाणी स्वतःची बँक त्या ठिकाणी कर्ज देऊ शकणार नाही. त्यानंतर सेक्शन 21 जो आहे तो पॉवर ऑफ रिझर्व्ह बँक टू कंट्रोल ॲडव्हान्सेस बाय बँकिंग कंपनी. जे बँकिंग संस्थांचे जे काही कर्जाचा उद्देश आहे, कर्जाचा तारण आणि त्याच्यामधला गाळा जो आहे ज्याला आपण मार्जिन आपण म्हणतो, तारण गाळा, त्याचबरोबर मॅक्सिमम लोन अमाऊंट असेल, कर्जाचा व्याजदर असेल, कर्जाबाबतच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील की या ठरवून देण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काही अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत आणि ते कायदेशीर अधिकार आहेत की जो सेक्शन 21 मध्ये मेन्शन केल्याप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते व त्याच्या अंतर्गत काही तरतुदी करून त्या गाईडलाईन्स हे जारी करू शकते. त्याचबरोबर सेक्शन 22 जो आहे तो या कायद्यामधला अत्यंत महत्त्वाचा सेक्शन असून की या सेक्शननुसार की या देशातील बँकिंग संस्थांना लायसन्स देण्याचे अधिकार कोणाला आहेत आणि कोणती संस्था या देशामध्ये बँकिंग व्यवसाय करू शकते, कोणत्या कंपनीचं लायसन्स रद्द केलं जाऊ शकतं याबाबतचा संपूर्ण खुलासा किंवा त्याबाबतच्या तरतुदी ज्या आहेत त्या सेक्शन 22 मध्ये या करण्यात आलेल्या आहेत. जे यामध्ये असं म्हटलेलं आहे, नो कंपनी शॅल कॅरी ऑन बँकिंग बिझनेस इन इंडिया अनलेस इट होल्ड्स ए लायसन इश्यूड बाय RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना दिल्याशिवाय या देशामध्ये कोणतीही कंपनी बँकिंग बिझनेस करू शकत नाही. त्याचबरोबर जर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन प्रमाणे व बँकिंग कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे जर या संस्था काम करत नसतील तर त्यांचं लायसन रद्द करण्याचा अधिकार देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या सेक्शननुसार देण्यात आलेला आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की या देशातील हा जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे या ऍक्टमधील सेक्शन 22 हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला खूप मोठे अधिकार प्रदान करतो. कारण ही एक लायसन्सिंग अथॉरिटी म्हणून या रिझर्व्ह बँकेला जे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत ते सर्व अधिकार सेक्शन 22 नुसार हे मिळालेले आहेत. त्याचबरोबर की त्या ठिकाणी सेक्शन 23 जो आहे तो देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. जर एखाद्या बँकेला की आपलं नवीन ऑफिस सुरू करायचं असेल किंवा नवीन ब्रांच सुरू करायची असेल, विद्यमान ब्रांच इतरत्र हलवायची असेल किंवा त्या ठिकाणी नवीन ठिकाणी एखादं युनिट सुरू करायचं असेल, अगदी त्या ठिकाणी एक्सटेन्शन काउंटर सुरू करायचंय किंवा त्या ठिकाणी ATMचं लोकेशन चेंज करायचंय, ब्रँचचं लोकेशन एकाच शहरामध्ये त्या ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जरी ब्रँच शिफ्ट करायची असेल तर त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं प्रायर लायसन घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ही एक महत्त्वाची तरतूद सेक्शन 23 मध्ये आहे. आता 2018 मध्ये यामध्ये काही सुधारणा झाल्या. जर एका विशिष्ट शहरामध्ये एकाच वॉर्डमध्ये जर एखाद्या बँकेची ब्रांच त्याच वॉर्डच्या परिघामध्ये जर शिफ्ट होणार असेल तर प्रायर अप्रूव्हल घेण्याची आवश्यकता नाहीये. मात्र की त्या ठिकाणी असं शिफ्टिंग झालेलं असेल तर 15 दिवसाच्या आत रिझर्व्ह बँकेला ते इन्फॉर्म करणं आवश्यक आहे. हा एक महत्त्वपूर्ण बदल किंवा एक सुधारणा की या सेक्शन 23 मध्ये करण्यात आलेली आहे. मात्र वॉर्डच्या बाहेर जर शाखा शिफ्ट करायची असेल, एक्सटेन्शन काउंटर शिफ्ट करायचं असेल, नवीन शाखा सुरू करायची असेल किंवा एखादी सुरू असलेली शाखा बंद करायची असेल तर त्याला रिझर्व्ह बँकेचं प्रायर अप्रूव्हल घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर सेक्शन 24 जो आहे तो मेंटेनन्स ऑफ पर्सेंटेज ऑफ ॲसेट्स याबद्दल त्या ठिकाणी बोलतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने कॅश रिझर्व्ह असेल, SLR असेल यासारखे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे असेट रेशो किंवा रिझर्व्ह रेशो जे असतात ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवून देत असते. त्याप्रमाणे की सर्व रेशो, सर्व ॲसेट पर्सेंटेज जे आहे ते बँकिंग संस्थांनी मेंटेन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. सेक्शन 25 जो आहे तो ॲसेट्स इन इंडिया जे त्या पर्टिक्युलर बँकिंग कंपनीच्या भारतातल्या जे ॲसेट्स आहेत की त्याच्याबद्दलची प्रोव्हिजन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे की ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, ॲसेट ऑफ द बँकिंग कंपनी शॅल नॉट बी लेस दॅन 75% ऑफ इट्स डिमांड अँड टाइम लायबिलिटीज इन इंडिया. जे प्रत्येक क्वार्टरला या बँकेचे ज्या डिमांड लायबिलिटीज आहेत आणि टाइम लायबिलिटी ज्याला आपण NDTL असं आपण म्हणतो, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, की त्याच्या किमान 75% त्या ठिकाणी ॲसेट्स या भारतात असल्या पाहिजेत. ही एक महत्त्वाची तरतूद त्या ठिकाणी या बँकिंग कंपनीच्या बाबतीमध्ये करण्यात आलेली आहे. सेक्शन 26 जो आहे तो अनक्लेम्ड डिपॉझिट्स बद्दल बोलतो की ज्यामध्ये प्रामुख्याने अशा काही डिपॉझिट्स असतात
की वर्षानुवर्षे बँकेमध्ये पडून असतात, परंतु त्या डिपॉझिटचा जो काही डिपॉझिटर आहे तो पैसे काढण्यासाठी बँकेत येत नाही. मग अशी जी डॉर्मंट अकाउंट आहेत, तर असे डॉर्मंट अकाउंटचं पुढे जाऊन नेमकं काय करायचं, तर याच्याविषयीचं हा सेक्शन 26 मध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे. जर त्या ठिकाणी की या बँकेमध्ये अशा काही अनक्लेम्ड डिपॉझिट्स असतील, तर अनक्लेम्ड डिपॉझिट्स या त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी वर्षाच्या शेवटी जे आहेत की त्याचा खुलासा प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्या ठिकाणी करणं आणि त्याचे जे रिटर्न्स आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सबमिट करणं आवश्यक आहे. जर काही अकाउंट डॉर्मंट झालेले असतील तर त्याबाबतची माहिती 30 दिवसाच्या आत बँकेने रिझर्व्ह बँकेला त्या ठिकाणी इन्फॉर्म करण्याची आवश्यकता आहे. जे ह्यामध्ये अनक्लेम्ड डिपॉझिटच्या बद्दलची ही एक महत्त्वाची बेसिक प्रोव्हिजन आहे. आणि पुढची जी महत्त्वाची प्रोव्हिजन आहे ती म्हणजे 26A. 26A मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या अनक्लेम्ड डिपॉझिट्स आहेत त्या जर 10 वर्षापर्यंत अनक्लेम्ड असतील, 10 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटमध्ये झालेलं नसतील, तर अशा सर्व अनक्लेम्ड डिपॉझिट्स ज्या आहेत त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड जो आहे की त्याच्याकडे वर्ग करण्याबाबतची प्रोव्हिजन याच्यामध्ये ॲडिशन करण्यात आलेली. आणि त्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिपॉझिटर एज्युकेशन अवेअरनेस फंड हा क्रिएट केलेला आहे की ज्यामध्ये या 10 वर्षापेक्षा अधिक काळ अनक्लेम्ड असणाऱ्या ज्या डिपॉझिट्स आहेत त्याच्या सर्व रकमा या देशातील सर्व बँका तिकडे वर्ग करत असतात आणि त्या पैशातून डिपॉझिटर एज्युकेशनचे त्याचबरोबर अवेअरनेसचे वेगवेगळे प्रोग्राम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत ही रन करत असते. अशा प्रकारची एक महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये आहे. त्यानंतर सेक्शन 27 जो आहे तो मंथली रिटर्न्स भरण्याबाबतचे आहे. त्याचबरोबर कॉल फॉर इन्फॉर्मेशन बाबतचे की रिझर्व्ह बँकेला या देशातील बँकिंग संस्थांची माहिती मागवण्याचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो या सेक्शन 27 नुसार मिळालेला आहे की ज्यामध्ये प्रत्येक बँकेला प्रत्येक महिन्याच्या लास्ट फ्रायडेला ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सबमिट करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये असेट्स अँड लायबिलिटी याचा जो काही विहित नमुना जो आहे त्या नमुन्यामध्ये ही माहिती दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही माहिती रिझर्व्ह बँकेला सबमिट करावी लागत असते. आता पूर्वी ही माहिती मॅन्युअल सबमिट केली जायची, आता मात्र CBSच्या माध्यमातून ऑटोमॅटिक ती त्या ठिकाणी RBIच्या स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट डिपार्टमेंटला ऑटोमॅटिकली ती सबमिट होत असते. त्याचबरोबर सेक्शन 28 जो आहे या सेक्शन 28 मध्ये रिझर्व्ह बँकेला काही त्या ठिकाणी पनिशमेंट करण्याचे अधिकार प्राप्त झालेले. जर एखादी बँक किंवा बँकेतील एखादा घटक जर दिलेल्या सूचनेनुसार गाईडलाईननुसार जर कामकाज करत नसेल, नियम त्या ठिकाणी तोडत असेल, तर त्याला पनिश करण्याचा अधिकार जो आहे तो रिझर्व्ह बँकेला व्यापक प्रमाणात अधिकार हा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर सेक्शन 29 जो आहे तो अकाउंट्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या बाबतची जी काही माहिती सबमिट करण्याचा जो काही भाग आहे त्याच्याबाबत आहे आणि ती रिझर्व्ह बँकेला सबमिट केली पाहिजे. मात्र हे सबमिशन करत असताना प्रामुख्याने बँकेचा प्रिन्सिपल ऑफिसर जो कोणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल किंवा मॅनेजिंग डायरेक्टर असेल त्याच्या सिग्नेचरनी अलॉंग विथ मिनिमम 3 डायरेक्टर्स, म्हणजे ज्या बँकेमध्ये 3 पेक्षा अधिक डायरेक्टर्स आहेत तिथे त्या ठिकाणी किमान 3 डायरेक्टरच्या सिग्नेचर त्या बॅलन्स शीटवरती, अकाउंट स्टेटमेंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंटवरती असली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी 3च डायरेक्टर आहेत तिथे तिघांचेही सिग्नेचर त्याच्यावरती करणं हे बंधनकारक करण्यात आलेले. असं त्या ठिकाणी अकाउंट स्टेटमेंट, बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस अकाउंट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सबमिट करणं अपेक्षित आहे. सेक्शन 30 जो आहे, सेक्शन 30 जो आहे तो ऑडिट बद्दलची प्रोव्हिजन व्यक्त करतो की ज्यामध्ये प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी एनलिस्ट केलेल्या ऑडिटरच्या लिस्टमधूनच की त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रायर अप्रुव्हलनी ऑडिटरची नियुक्ती करावी लागत असते. जे रिझर्व्ह बँकेने जे पॅनल पब्लिश केलेलं आहे त्या पॅनलमधील योग्य तो ऑडिटर यामध्ये नियुक्त करावा लागतो. सन 2020 पर्यंत या देशातील सहकारी बँकांना ऑडिटर नियुक्त करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची प्रायर परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती. मात्र फेब्रुवारी 2021 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन सर्क्युलर जारी केलेला आहे की त्यानुसार या देशातील सहकारी बँकांना देखील आता आपला जर ऑडिटर त्या ठिकाणी अपॉइंट करायचा असेल तर त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची प्रायर अप्रुव्हल घेणं आता मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या रिझर्व्ह बँकेने केलेल्या ज्या पूर्वीच्या ज्या तरतुदी होत्या त्याच्यामध्ये या ज्या सहकारी बँका आहेत की त्यांना आपला ऑडिटर नेमण्याचं स्वातंत्र्य होतं, मात्र त्या ठिकाणी आता हे स्वातंत्र्य रिझर्व्ह बँकेने काढून घेतल्याचं देखील आपल्याला निदर्शनास येईल.
त्यानंतर सेक्शन 31 जो आहे तो सबमिशन ऑफ रिटर्न्स, जे यामध्ये प्रामुख्याने की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अकाउंट स्टेटमेंट्स आहेत प्रिस्क्राईब्ड मॅनरमध्ये त्याच्या 3 कॉपीज की त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रत्येक वर्षाच्या शेवटी आणि त्या ठिकाणी 3 महिन्याच्या आत, म्हणजे एक फायनान्शियल इयर कंप्लीट झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत ऑडिट करून त्याचे ऑडिटेड स्टेटमेंट्स, प्रॉफिट लॉस अकाउंट, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर अकाउंट स्टेटमेंट जे काही रिझर्व्ह बँकेने प्रिस्क्राईब केलेले आहेत सेक्शन 29 मध्ये, ते सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला 3 महिन्याच्या आत सबमिट करणं अपेक्षित आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की फायनान्शियल इयर संपल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी हे अकाउंट सबमिट करणं अपेक्षित नाहीये. याचं कारण म्हणजे की फायनान्शियल इयर संपल्यानंतर ऑडिटची प्रोसेस सुरू होणार असते आणि सर्वसाधारणपणे असं गृहीत धरलेलं आहे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे ऑडिटची प्रोसेस कंप्लीट होईल आणि त्या ठिकाणी हे अकाउंट स्टेटमेंट सबमिट केले जातील, कारण हे ऑडिटेड स्टेटमेंट अपेक्षित आहेत आणि अशा प्रकारची तरतूद या सेक्शन 31 मध्ये ही करण्यात आली. त्यानंतर सेक्शन 32 जो आहे की या सेक्शन 32 मध्ये प्रामुख्याने ह्या सर्व जे काही स्टेटमेंट्स आहेत हे स्टेटमेंट रिझर्व्ह बँकेबरोबरच रजिस्ट्रारला देखील सबमिट करण्याबाबतच्या प्रोव्हिजन याच्यामध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजेच हे जे ऑडिटेड स्टेटमेंट आहेत हे रिझर्व्ह बँकेला तर सबमिट करायचेच आहेत, परंतु बँकिंग ही बेसिकली एक कंपनी आहे आणि बँकिंग कंपनी असल्यामुळे तिची नोंद त्या ठिकाणी कंपनी रजिस्ट्रारकडे पण असते आणि म्हणून कंपनी रजिस्ट्रारला देखील हे अकाउंट स्टेटमेंट, बॅलन्स शीट, ऑडिटर्स रिपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी 3 कॉपीजमध्ये रजिस्ट्रारला सबमिट करणं अपेक्षित आहे. पूर्वी त्या ठिकाणी प्रिंटेड कॉपीज असायच्या आणि त्यामुळे 3 कॉपीजमध्ये आपण सबमिट करणं अपेक्षित होतं, मात्र आता ती त्या ठिकाणी डिजिटल कॉपी जात असल्यामुळे 3 कॉपीची आता आवश्यकता राहिलेली नाहीये. त्यानंतर सेक्शन 33 जो आहे तो त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी सेक्शन आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डिस्प्लेड ऑन ऑडिटेड बॅलन्स शीट बाय कंपनीज इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया, जे ज्या बँकिंग संस्थांनी आपल्या काही युनिट्स परदेशात त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत तर त्याची पण त्या ठिकाणी ऑडिटेड बॅलन्स शीट जी आहे ती डिस्प्ले केली पाहिजे, कारण या बँकिंग संस्थांना बेसिकली लायसन हे रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे आणि त्या आउटसाइड ऑफ इंडिया जो काही बिझनेस करणार आहे तो देखील आपल्याला कळाला पाहिजे. या हेतूने सेक्शन 33 मध्ये की अशा प्रकारचे जे काही बिझनेस आहे तो देखील त्यांनी डिस्प्ले केला पाहिजे हे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सेक्शन 34 जो आहे त्याच्यामध्ये बेसिकली असं म्हणण्यात आलेलं आहे की अकाउंटिंग प्रोव्हिजन जे आहेत त्या रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी कधीच त्या ठिकाणी दाखवता येणार नाहीत. म्हणजे जो काही इफेक्ट असेल तो करंट इफेक्ट असेल आणि फ्युचर इफेक्ट असेल, मात्र पूर्वलक्षी प्रभावाने काही तरतुदी करण्याची जी प्रथा बँकिंग संस्थांच्या बरोबर इतर कंपन्यांच्या मध्ये जी होती ती इथे तर बँकिंग संस्थांच्या बाबतीमध्ये चालणार नाही. जे काही वेळेला चुकून राहिलेल्या नोंदी किंवा अशा काही बाबी त्या ठिकाणी एक्सक्लूड झालेल्या आहेत तर त्या पुन्हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येणार नाहीत. त्याचबरोबर सेक्शन 34A जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्फिडेन्शियलिटी बद्दल बोलतो की ज्यामध्ये या सगळ्या बाबी म्हणजे अकाउंट स्टेटमेंट, बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस अकाउंट या सगळ्या गोष्टी तयार करत असताना कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं अपेक्षित आहे. म्हणजे हे पब्लिश करत असताना कोणत्याही एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीची किंवा इंडिव्हिज्युअल बारोवरची किंवा डिपॉझिटरची माहिती कुठेही डिस्क्लोज होणार नाही याची पूर्णपणे दक्षता हे सगळे अकाउंट स्टेटमेंट डिस्क्लोज करत असताना घेणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात कॉन्फिडेन्शियलिटी बद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्वतंत्र गाईडलाईन देखील आहेत की ज्या इन्फॉर्मेशनच्या बद्दल बोलतात, परंतु इथे जेव्हा आपण बॅलन्स शीट किंवा हे ऑडिटेड स्टेटमेंट यासारख्या गोष्टी आपण डिस्क्लोज करत असतो, सबमिट करत असतो, तिथे इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही याची प्रिकॉशन याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर सेक्शन 35 जो आहे तो त्या ठिकाणी आरबीआयच्या इन्स्पेक्शन बद्दल बोलतो. जे बँकिंग संस्थांचं जे काही मॉनिटरिंग आहे ते करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अथॉरिटीज काम करतात. जे ऑडिटर आहेत, इन्स्पेक्टर आहे, इंटरनल ऑडिटर आहेत. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे जे ऑडिटर आहेत ते अत्यंत महत्वाचे. रिझर्व्ह बँकेला जेव्हा कधी वाटेल तेव्हा ते त्या ठिकाणी एखाद्या बँकेचं इन्स्पेक्शन करू शकतात. हा खूप मोठा अधिकार या कायद्यातील सेक्शन 35नी या देशातील रिझर्व्ह बँकेला मिळालेला आहे. म्हणजे असं काही त्या ठिकाणी विहित करण्यात आलेलं नाही की क्वार्टरली इन्स्पेक्शन झालं पाहिजे, 6 मंथली, इयरली, 2 इयरली किंवा 3 इयरली असं कुठेही मेन्शन करण्यात आलेलं आहे. जेव्हा कधी रिझर्व्ह बँकेला वाटेल तेव्हा ते कोणत्याही बँकेचं इन्स्पेक्शन त्या ठिकाणी शॉर्ट नोटीस देऊन त्या ठिकाणी करू शकतात.
किंवा काही वेळेस त्या ठिकाणी फ्रॉड डिटेक्शन डिपार्टमेंटकडून जर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर विदाउट एनी इन्फॉर्मेशन, प्रायर इन्फॉर्मेशन ते इन्स्पेक्शन करू शकतात. तर याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की ज्या बँकेचं इन्स्पेक्शन होईल त्या बँकेच्या डायरेक्टरनी आणि त्या बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि एम्प्लॉईनी आवश्यक असणारी नेसेसरी इन्फॉर्मेशन, नेसेसरी डॉक्युमेंट्स हे इन्स्पेक्टरला, आरबीआय इन्स्पेक्टरला सादर करणं हे मॅन्डेटरी आहे. जे डॉक्युमेंट्स मागितली जातील ती त्या ठिकाणी प्रोड्यूस करावी लागतील, सादर करावी लागतील. त्यानंतर सेक्शन 35A जो आहे तो त्या ठिकाणी पॉवर ऑफ रिझर्व्ह बँक टू गिव्ह डायरेक्शन्स. म्हणजे जर या इन्स्पेक्शनमध्ये जर काही गोष्टी निदर्शनास आल्या, चुकीच्या बाबी निदर्शनास आल्या, तर रिझर्व्ह बँक त्या देशातील बँकिंग संस्थांना त्यांना डायरेक्शन्स इश्यू करू शकते, जे त्या इन जनरल असू शकतात आणि स्पेसिफिक देखील असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल NPAच्या बाबतीत असतील किंवा त्या ठिकाणी लोन प्रोसेसच्या बाबतीमध्ये असतील, रूल्स बाबत असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे सेट केलेले क्रायटेरियाज आहेत की त्याबाबत असेल, तर या सर्व बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं किंवा डायरेक्शन देण्याचे जे अधिकार आहेत ते रिझर्व्ह बँकेला या बाबतीमध्ये सेक्शन 35A नुसार हे प्राप्त झालेले आहेत. सेक्शन 35AA जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी या ठिकाणचा सेक्शन आहे. यामध्ये पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू ऑथोराइज रिझर्व्ह बँक फॉर इश्यूइंग डायरेक्शन टू बँकिंग कंपनीज टू इनिशिएट इनसॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस. तर यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेला ऑथोराइज करू शकते की एखाद्या बँकिंग कंपनीची इनसॉल्व्हन्सीची प्रोसेस सुरू करण्याबाबत. म्हणजे हा भारत सरकारचा अधिकार आहे की जो या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. जर भारत सरकारची अशी धारणा झाली की एखादी बँक त्या ठिकाणी इन्सॉल्व्हंट झालेली आहे आणि तिची इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस सुरू करावी लागेल, तर ही प्रोसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं ती त्या ठिकाणी प्रत्यक्षात एक्झिक्यूट करण्याचे जे काही पॉवर्स आहेत त्या पॉवर रिझर्व्ह बँकेला दिल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी सेक्शन 35AA ची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. सेक्शन 35AB जो आहे तो पॉवर ऑफ रिझर्व्ह बँक टू इश्यू डायरेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ स्ट्रेस्ड ॲसेट्स. स्ट्रेस्ड ॲसेट्स याचा अर्थ सर्वसाधारण अर्थ आपण NPA असा घेऊ शकतो किंवा ज्या काही बँकेने केलेल्या गुंतवणुकी ज्या नॉन परफॉर्मिंग झालेल्या आहेत, या दोन्ही बाबतीमध्ये काही स्पेशल गाईडलाईन किंवा डायरेक्शन देण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. उदाहरणार्थ पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे की शेअर मार्केट हे व्होलाटाईल झाल्यामुळे बँकेने केलेल्या ज्या काही गुंतवणुकी आहेत त्या गुंतवणुकीची नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात घसरली. त्याचबरोबर बँकेने दिलेले कर्ज NPA मध्ये गेले आणि त्यामुळे बँकांना आपल्या नफ्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रोव्हिजन करावी लागत आहे. आणि याकरिता रिझर्व्ह बँकेने एक स्पेशल डायरेक्शन्स इश्यू केल्या की NPAचे नॉर्म्स हे रिलॅक्स केले. त्याचबरोबर या इन्व्हेस्टमेंटमधले जे काही लॉसेस आहेत त्याच्याबाबतची जी काही प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजनिंगचे नॉर्म्स देखील त्या ठिकाणी रिलॅक्स केलेले आहेत किंवा काही बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी लिबरलाइज केलेले आहेत. तर अशा प्रकारचे ज्या स्ट्रेस्ड ॲसेट्स म्हणजे त्या ठिकाणी थकबाकीमध्ये असणारे ॲसेट जे आहेत की त्याच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट कालावधीसाठी स्पेशल गाईडलाईन देण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला इथे प्रदान करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सेक्शन 35B जो आहे याच्यामध्ये अमेंडमेंट्स ऑफ प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू अपॉइंटमेंट ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्याचबरोबर त्यांची अपॉइंटमेंट, रिअपॉइंटमेंट, टर्मिनेशन, त्यांचं रेम्युनरेशन याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन त्या ठिकाणी याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. यासाठी सेक्शन 35B अंतर्गत स्वतंत्र गाईडलाईन रिझर्व्ह बँक इश्यू करत असते की ज्याला त्या ठिकाणी फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया फॉर मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं की ज्यामध्ये कोणत्या व्यक्तीला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्त करता येऊ शकतं, कोणाला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त करता येऊ शकतं, त्याची अपॉइंटमेंट कशी होणार, रिअपॉइंटमेंट कशी होणार, टर्मिनेशन कसं होणार, त्यांचं रेम्युनरेशन किती असेल, या सर्व बाबतीमधल्या गाईडलाईन्स या स्वतंत्रपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेक्शन 35B अंतर्गत रिलीज करत असते. त्यानंतर सेक्शन 36 जो आहे ते याच्या व्यतिरिक्त जे काही वेगवेगळे अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळालेले असतात त्याविषयीचं कथन याच्यामध्ये केलं जातं. त्याचबरोबर सेक्शन 36A जो आहे त्याच्यामध्ये काही सर्टन प्रोव्हिजन्स असे आहेत की ज्या या कायद्याला लागू नाहीयेत, या कायद्याअंतर्गत लागू नाहीयेत, त्याच्याबाबतचे वेळोवेळी जे एक्सक्लुजन्स जे असतात की त्याच्याबाबतची माहिती प्रामुख्याने या सेक्शन 36A मध्ये दिल्या जात असतात. वेळोवेळी याच्यामध्ये ॲडिशन आणि डिलिशन त्या ठिकाणी होत असतात. त्याचबरोबर सेक्शन 36AA जो आहे की यामध्ये प्रामुख्याने पॉवर ऑफ रिझर्व्ह बँक टू रिमूव्ह मॅनेजरियल अँड अदर पर्सन्स फ्रॉम ऑफिस.
जे याच्यामध्ये एखाद्या बँकेच्या ऑफिसमधला कोणताही कर्मचारी किंवा त्या ठिकाणी मॅनेजिंगच्या पोस्टवरती असणारा ऑफिसर मॅनेजर याला विथ रिटर्न रिझन देऊन की त्या ठिकाणी त्यांना टर्मिनेट करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेला आहे. म्हणजे तो अधिकारी कोणत्याही बँकेचा जरी असला तरी त्याला पदावरून पदच्युत करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेला आहे आणि हा एक अत्यंत महत्वपूर्ण अधिकार आहे. सेक्शन 36A(b) जो आहे तो त्या ठिकाणी अपॉइंटमेंट ऑफ ॲडिशनल डायरेक्टर. जर एखाद्या बँकेबाबत विद्यमान संचालक मंडळ हे योग्य पद्धतीने काम करत नाही अशी धारणा जर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची झाली तर रिझर्व्ह बँक त्या संचालक मंडळावरती आपला एक स्वतःचा प्रतिनिधी इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, इन द इंटरेस्ट ऑफ बँकिंग कंपनी हे त्या ठिकाणी अपॉइंट करू शकते. त्याला ॲडिशनल डायरेक्टर असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अधिकार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सेक्शन 36A(c)(a) हा जो सेक्शन आहे की त्याच्या अंतर्गत एखाद्या डायरेक्टरला सस्पेंड करण्याचा अधिकार देखील रिझर्व्ह बँकेला मिळालेला आहे. मात्र त्या ठिकाणी असं सस्पेन्शन, बोर्ड ऑफ डायरेक्टरचं सस्पेन्शन जे आहे ते जास्तीत जास्त 12 मंथसाठी असेल. जे एखाद्या बँकेचं संचालक मंडळ हे व्यवस्थितपणे काम करत नाही असं जर रिझर्व्ह बँकेची धारणा झाली आणि खात्री झाली तर रिझर्व्ह बँक काय करत असते, वेळोवेळी त्यांना डायरेक्शन्स देत असते, नोटिसेस जारी करत असते आणि नोटिसेस देऊन देखील त्यामध्ये काही सुधारणा होत नसेल तर अशा केसमध्ये असं बोर्ड ऑफ डायरेक्टर सस्पेंड करण्याचा अधिकार सेक्शन 36A(c)(a) मध्ये हा RBIला मिळालेला आहे. आणि या तरतुदीनुसार जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी 12 मंथसाठी 12 महिन्यासाठी हे संचालक मंडळ सस्पेंड केलं जाऊ शकतं. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी संचालक मंडळ नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असते. त्याचबरोबर सेक्शन 36A(d) जो आहे तो पनिशमेंट बद्दल बोलतो की ज्यामध्ये बँकिंगची रिलेटेड जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फ्रॉड्स असतील किंवा मिसबिहेवियर असेल किंवा त्या ठिकाणी इलिगल ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याच्या बाबतीमध्ये 6 महिन्यापर्यंतची कैद किंवा 1,000 रुपयेचा दंड किंवा दोन्ही या पद्धतीने त्या ठिकाणी पनिशमेंट देण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेला आहे. अर्थात त्या केसेस कोणत्या असतात त्याचे लिस्टिंग जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या कायद्यातील या सेक्शननुसार स्वतंत्रपणे करू शकते. तो अधिकार रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर सेक्शन 36A(e) जो आहे तो पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू एक्वायर अंडरटेकिंग ऑफ द कंपनी हा एक अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. जर भारत सरकारची अशी धारणा झाली आणि खात्री झाली की एखाद्या बँकिंग कंपनीचं अंडरटेकिंगचं ॲक्विजिशन करायचं आहे म्हणजे ती त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घ्यायची असं जर भारत सरकारला वाटलं तर ती त्या ठिकाणी योग्य कारण देऊन आणि त्यांना योग्य ती संधी देऊन म्हणजे ॲक्विजिशन होणार नाही याच्यासाठीची जी काही त्या ठिकाणी न्याय्य संधी आहे ती देऊन की त्या ठिकाणी भारत सरकार काय करू शकतं, अशा एखाद्या बँकिंग कंपनीचं ॲक्विजिशन करू शकते आणि तो अधिकार भारत सरकारला आहे. सेक्शन 36AF जो आहे तो त्या ठिकाणी पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू मेक स्कीम म्हणजे जर भारत सरकारला असं वाटलं मर्जर किंवा ॲक्विजिशनची स्कीम त्या ठिकाणी करायची आहे तर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेशी कन्सल्ट करून एखाद्या बँकेच्या विलिनीकरणाची किंवा त्याच्या ॲक्विजिशन बाबतची स्कीम तयार करण्याचा अधिकार हा भारत सरकारला या कायद्यातील तरतुदीनुसार या कायद्यातल्या सेक्शन 36AF जो आहे त्या तरतुदीनुसार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर सेक्शन 36AG जो आहे तो कॉम्पन्सेशन बद्दल त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो. जे विद्यमान भागधारक आहेत त्या बँकेचे जर ॲक्विजिशन होणार असेल किंवा जर टेकओव्हर होणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये पूर्वीचे जे भागधारक आहेत की त्यांना कॉम्पन्सेशन देण्याबद्दलची प्रोव्हिजन याच्यामध्ये आणि ते कॉम्पन्सेशन कसं दिलं जाईल याच्याबद्दल डिटेल गाईडलाईन जे असतात ते गाईडलाईन तयार करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला या कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सस्पेन्शन ऑफ बिझनेसचा जो काही राईट आहे तो त्या ठिकाणी सेक्शन 37 नुसार प्राप्त झालेला आहे. जर असं वाटलं की रिझर्व्ह बँकेची अशी धारणा झाली की एखाद्या बँकेचा बिझनेस एका कालावधीसाठी विहित कालावधीसाठी हा सस्पेंड करायचा आहे, जसं की पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं एका विशिष्ट कालावधीसाठी की त्या ठिकाणी हा बिझनेस सस्पेंड करण्याचा त्या ठिकाणी निर्णय देण्यात आला. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट ॲक्सेप्ट करणं, लोन डिस्ट्रीब्यूट करणं यासारखा व्यवसाय करता येणार नाही. तर हा जो काही अधिकार आहे तो सेक्शन 37 मध्ये मिळाल्यामुळे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तो एक्झिक्यूट करू शकते. सेक्शन 38 जो आहे तो त्या ठिकाणी वाइंडिंग अप बाय कोर्ट ऑर्डर म्हणजे हायकोर्टाने जर त्या ठिकाणी
कंपनीज ॲक्टमधला सेक्शन 391, सेक्शन 392, 43333, सेक्शन 583 यामधल्या तरतुदीनुसार हायकोर्टाला काही अधिकार आहेत की एखाद्या बँकिंग कंपनीचं वाइंडिंग अप करण्याबाबतच्या ऑर्डर इश्यू करण्याचे. आणि अशा प्रकारची ऑर्डर जर इश्यू झालेली असेल तर त्या ठिकाणी त्याचं एक्झिक्युशन करण्याचं काम जे आहे ते रिझर्व्ह बँकेला करायला लागतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोर्टाद्वारे लिक्विडेटर नेमला जाऊ शकतो वाइंडिंग अप करण्यासाठी आणि त्याच्यासाठीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना या सेक्शन 38A मध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सेक्शन 39 जो आहे, रिझर्व्ह बँकेला जर वाटलं की एखाद्या बँकेवरती लिक्विडेटर नेमायचं आहे आणि त्याचं सफिशियंट कारण असेल आणि यापूर्वी वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात आलेल्या असतील आणि तरी देखील कामकाजामध्ये सुधारणा नसेल तर रिझर्व्ह बँक स्वतःच्या अधिकारामध्ये एखाद्या बँकेवरती ऑफिशियल लिक्विडेटर हा सेक्शन 39च्या अंतर्गत नेमू शकते, ज्याला आपण परिसमापक असं त्या ठिकाणी म्हणत असतो, की जो त्या बँकेचं लिक्विडेशनची प्रोसेस एक्झिक्यूट करत असतो. त्याचबरोबर सेक्शन 40 जो आहे, जर त्या ठिकाणी कोर्टाला असं वाटलं की एखाद्या बँकेची लिक्विडेशनची प्रोसेस जी आहे ती स्टॉप करायची आहे तर त्याला आपण स्टे ऑफ प्रोसिडिंग्स असं आपण म्हणतो. जर त्या ठिकाणी कोर्टाला असं जर त्या ठिकाणी वाटलं आणि कोर्टाने तशी ऑर्डर दिली तर ती प्रक्रिया थांबू शकते. त्यानंतर सेक्शन 41 जो आहे तो प्रिलिमिनरी रिपोर्ट बाय द ऑफिशियल लिक्विडेटर, जो ऑफिशियल लिक्विडेटर नेमलेला आहे की त्या ठिकाणी ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत त्याचा वाइंडिंग अपचा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट, प्रिलिमिनरी रिपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी सबमिट करणं हे आवश्यक असतं. म्हणजे ह्या लिक्विडेटरची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या रिस्पॉन्सिबिलिटी बाबतचं सेक्शन 41 हे कलम हे महत्त्वाचं कलम आहे. यामधलं उपकलम ए म्हणजे 41A जो आहे त्या ठिकाणी प्रेफरन्शियल क्लेमेंट जे असतात, सिक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स जे आहेत की त्यांना एक 1 मंथची नोटीस देऊन त्या ठिकाणी त्यांची कमेन्समेंटची प्रोसेस ही सुरू करता येऊ शकते. सेक्शन 42 जो आहे तो पॉवर टू डिस्पेन्स विथ मीटिंग ऑफ द क्रेडिटर, या क्रेडिटर बरोबर त्या ठिकाणी मीटिंग करून या विलिनीकरणाच्या प्रोसेसबद्दल त्यांचं जे काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन्स रिझॉल्व्ह करणं असेल त्याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची प्रक्रिया जी असते ती प्रक्रिया या सेक्शन 42 नुसार ही केली जात असते. त्याचबरोबर की त्या ठिकाणी 34 सेक्शन जो आहे, 43 सेक्शन जो आहे तो बुक्ड डिपॉझिटर्स क्रेडिट टू बी डीम्ड प्रूव्ड, याच्यामध्ये एक डिपॉझिटरला चान्स दिला जातो, 1 महिन्याचा कालावधी दिला जातो की या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या जे काही डिपॉझिट्स आहेत त्या बरोबर आहेत आणि ज्या काही आपल्याला दिल्या जाणार आहेत त्या चुकीच्या नाहीत किंवा बरोबर आहेत याबाबतची खातरजमा करून घ्यायची असते आणि त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा क्लेम हा लिक्विडेटरकडून सेटल केला जाणार नसतो. त्याचबरोबर 43A जो आहे, प्रेफरेशनल पेमेंट जे आहेत म्हणजे ज्यांना प्राधान्यक्रमाने पेमेंट करण्याची जी काही यादी आहे ती यादी त्या ठिकाणी कशी तयार करावयाची याबाबतची गाईडलाईन या तरतुदीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले. सर्वसाधारणपणे सेव्हिंग अकाउंटमधले जे काही ठेवीदार आहेत त्यांना प्रथम प्राधान्याने आणि नंतर उर्वरित ठेवीदारांना रक्कम परत देण्याची प्रक्रिया ही जेव्हा बँक लिक्विडेशनमध्ये जात असते तेव्हा ही केली जात असते. त्याचबरोबर सेक्शन 44 जो आहे याच्या अंतर्गत पॉवर ऑफ हायकोर्ट इन व्हॉलंटरी वाइंड अप, जर एखाद्या बँकेला जर असं वाटलं की त्या ठिकाणी आपल्याला व्हॉलंटरी वाइंड अप करायचं आहे, बँक बंद करायची आहे, तर ते त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडे त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि त्यांची रिटर्न परवानगी घेऊन कोर्टाकडे त्या ठिकाणी मागणी करू शकतात आणि बाय कोर्ट ऑर्डर त्या बँकेची वाइंडिंग अपची जी प्रोसेस असते ती त्या ठिकाणी होऊ शकते. सेक्शन 44A जो आहे तो प्रोसिजर फॉर अमाल्गमेशन ऑफ बँकिंग कंपनी, एका 2 बँकेला किंवा 2 पेक्षा अधिक बँकेला एकमेकांमध्ये विलीन व्हायचं असेल, अमाल्गमेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या बँकेला त्या दुसऱ्या बँकेमध्ये विलीन होण्याची इच्छा आहे त्या बँकेचे जे भागधारक आहेत त्या सर्व भागधारकांच्या पैकी 2/3 भागधारकांनी एकमताने तो निर्णय पारित करणं, रिझोल्युशन पास करणं हे अपेक्षित असतं आणि मग तो रिझोल्युशन पास केल्यानंतर अमाल्गमेशनची जी ॲक्च्युअल स्कीम आहे ते अमाल्गमेशन कसं होईल याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते आणि रिझर्व्ह बँकेकडून त्याला मान्यता घ्यावी लागते. ती मान्यता मिळाल्यानंतरच प्रत्यक्षात अमाल्गमेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होणार असते. म्हणजे प्रामुख्याने सेक्शन 44A जो आहे तो व्हॉलंटरीली अमाल्गमेशन बद्दलची माहिती हा देणारा महत्त्वाचा सेक्शन आहे. सेक्शन 44B जो आहे तो त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन ऑन कॉम्प्रोमाइज
ऑर अरेंजमेंट बिटवीन बँक्स अँड क्रेडिटर्स. जर काही बँका त्या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात काही कॉम्प्रोमाइज करून जर लोन सेटल करणार असतील तर त्याच्याबद्दलचे रिस्ट्रिक्शन काय असतील ते त्या ठिकाणी याच्यामध्ये दिलेलं आहे. नो पर्सनल कॉम्प्रोमाइज ऑर अरेंजमेंट बिटवीन द बँक अँड इट्स क्रेडिटर. जर असं काही कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून रिझर्व्ह बँकेची परवानगी घेऊनच हे कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मित्रो, ही प्रोव्हिजन प्रामुख्याने लिक्विडेशन आणि अमाल्गमेशन प्रोसेस सुरू असणाऱ्या बँकेबद्दलची असते. इतर सर्वसाधारण बँकेबद्दलचा हा सेक्शन नाहीये. लिक्विडेशन किंवा अमाल्गमेशन सुरू असताना बँकेचं व्यवस्थापन पर्सनली क्रेडिटरला म्हणजे कर्जदाराला त्या ठिकाणी संपर्क करून जर अशा काही त्या ठिकाणी अरेंजमेंट किंवा कॉम्प्रोमाइज करत असेल तर ते इथे अलाउड नाहीये. त्याला आरबीआयची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर सेक्शन 45 जो आहे तो पॉवर ऑफ रिझर्व्ह बँक टू अप्लाय टू सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर सस्पेन्शन ऑफ बिझनेस बाय बँकिंग कंपनी अँड टू प्रिपेअर स्कीम ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ अमाल्गमेशन. रिझर्व्ह बँकेला काही अधिकार प्राप्त झालेले आहेत की या अधिकारानुसार एखाद्या बँकेचं त्या ठिकाणी अमाल्गमेशन करायचं असेल, रिकन्स्टिट्यूशन करायचं असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परवानगी घेऊन ही प्रक्रिया करता येऊ शकते. सेक्शन 45B जो आहे तो पॉवर ऑफ हायकोर्ट टू डिसाइड ऑल क्लेम्स इन रिस्पेक्ट ऑफ बँकिंग कंपनी. बँकिंग कंपनीचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्लेम्स आहेत ते डिसाईड करणं याबाबतचा जो अधिकार आहे तो हायकोर्टाचा आहे. सेक्शन 46 जो आहे तो पेनल्टीज बद्दल बोलतो. पेनल्टीज फॉर फॉल्स अँड रॉंग इन्फॉर्मेशन टू आरबीआय. जर एखाद्या बँकेने चुकीची माहिती जर रिझर्व्ह बँकेला दिलेली असेल तर त्याबाबत पेनल्टी लावण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला सेक्शन 46 नुसार प्राप्त झालेला आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने 2 वर्षापर्यंतची कैद किंवा 1 कोटी रुपयेपर्यंतचा दंड किंवा दोन्ही या प्रकारची कोणत्याही प्रकारची पनिशमेंट ही त्या ठिकाणी आरबीआय करू शकते. म्हणजे बॅलन्स शीटची माहिती चुकीची दिलेली आहे किंवा आरबीआयने मागितलेली इतर कोणती माहिती असेल ती चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे तर त्याच्याबद्दल की त्या ठिकाणी पेनल्टी लावण्याचा अधिकार हा सेक्शन 46 नुसार आहे. सेक्शन 46A त्या ठिकाणी पब्लिक सर्वंट बद्दल बोलतो. बँकेचा चेअरमन, डायरेक्टर आणि मॅनेजिंग पोस्टवरती काम करणारे जे काही अधिकारी असतात ते पब्लिक सर्वंट या कॅटेगरीमध्ये येतात. आणि त्यासाठी पब्लिक सर्वंटच्या बाबतची जी काही इंडियन पिनल कोड मधली जी काही चॅप्टर 9 जो आहे त्यामधल्या प्रोव्हिजन्स या सर्वांच्यासाठी लागू होतात आणि याबाबतचं एक्सप्लेनेशन सेक्शन 46N मध्ये करण्यात आलेलं आहे. सेक्शन 47A जो आहे तो त्या ठिकाणी पॉवर ऑफ रिझर्व्ह बँक टू इम्पोज पेनल्टी. जे पेनल्टी त्या ठिकाणी इम्पोज करत असताना ती पेनल्टी नॉट एक्सिडिंग 20 लाख रुपीज इन रिस्पेक्ट ऑफ इच ऑफेन्स. म्हणजे कोणत्याही प्रकारचा एखादा ऑफेन्स असेल तर ती 20 लाखापेक्षा जास्त एका ऑफेन्स करिताची पेनल्टी असणार नाही. आणि डिपॉझिटच्या केसमध्ये मात्र ती डिपॉझिटच्या डबल असू शकते, त्यापेक्षा जास्त असू शकणार नाही. म्हणजे पेनल्टी किती लावता येऊ शकते याच्यावरती एक प्रकारच्या रिस्ट्रिक्शन या सेक्शन 47A नुसार त्या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ऍप्लिकेशन ऑफ फाईन्स जे त्या ठिकाणी हु इज लायबल फॉर फाईन म्हणजे हा दंड कोणी भरला पाहिजे याच्याबाबतचं डिस्क्रिप्शन देण्याचा अधिकार जो एक्सप्लेनेशन देण्याचा अधिकार जो आहे तो आरबीआयचा आहे. सेक्शन 49 जो आहे तो स्पेशल प्रोव्हिजन अँड एक्झम्पशन्स फॉर द प्रायव्हेट बँकिंग कंपनीज. ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत की त्यांना काही एक्झम्पशन्स दिले जातात कारण ते काही गव्हर्नमेंटच्या एजन्सी नाही आहेत त्यामुळे त्यांना काही एक्झम्पशन्स असतात की जे एक्झम्पशन्स मग त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स असतील, रिझर्व्स असतील, लोनचे रूल्स रेग्युलेशन्स असतील त्याच्याबाबतचे काही एक्झम्पशन्स असतात तर ते काय असावेत हे डिफाईन करण्याचा अधिकार आरबीआयला या 49 सेक्शननुसार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 49A नुसार रिस्ट्रिक्शन ऑन ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स विथड्रॉवेबल बाय चेक हे फक्त बँकांनाच करता येतं, इतर संस्थांना करता येणार नाही याची तरतूद त्याच्यामध्ये. सेक्शन 49B जो आहे जर एखाद्या बँकेला आपलं नाव बदलायचं असेल तर तो नाव बदलण्याचा अधिकार बँकिंग संस्थेला आहे, मात्र त्याकरिता रिझर्व्ह बँकेचं प्रायर अप्रुव्हल घेणं अपेक्षित आहे. तरच एखाद्या बँकेला आपल्या नावामध्ये बदल करता येऊ शकतो, अदरवाईज तो बदल इनव्हॅलिड ठरतो. त्यानंतर या कायद्यातला शेवटचा एक महत्वाचा भाग की जो सेक्शन 56 आहे यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीलाच आपण ज्याचा उल्लेख केला की हा कायदा देशातील सहकारी बँकांना लागू करण्यासाठी हा सेक्शन 56 जो आहे तो त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. या 56 नुसार
बँकिंग नियमन कायदा जो आहे तो या देशातल्या कोऑपरेटिव्ह बँकांना म्हणजे शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, नॉन शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, डीसीसी बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक या बँकांना हा कायदा, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असतील त्यांना तो कायदा लागू करण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये सेक्शन 5A मध्ये जो मूळ सेक्शन आहे 5A त्यामध्ये या सगळ्या अमेंडमेंट्स 56च्या ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार त्याच्यामध्ये इनलिस्ट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सेक्शन 19 जो आहे तो इतर सर्व बँकांच्या साठी जो आहे त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स ऑन होल्डिंग ऑफ शेअर्स इन अदर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, की ज्यामध्ये एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेला इतर कोणत्या तरी सहकारी संस्थेचे शेअर्स घ्यायचे असतील तर ते कोणाचे घेता येतील, किती घेता येतील याबाबतची नियमावली जी आहे ती सेक्शन 19 मध्ये ऍडिशन करण्यात आलेली की जी सहकारी बँकांना ऍप्लिकेबल आहे. सेक्शन 22A जो आहे की जो सेक्शन 22 हा इतर सर्वसामान्य बँकांच्यासाठी आहे तोच त्या ठिकाणी सहकारी बँकांनाही लागू करण्यात आला आणि त्याला 22A आपण म्हणतो. व्हॅलिडेशन ऑफ लायसन्स ग्रँटेड बाय रिझर्व्ह बँक टू मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ज्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असतात, बहुराज्य सहकारी बँका ज्या असतात त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेलं लायसन हे व्हॅलिड आहे हे सेक्शन 22A नुसार निर्धारित करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर सेक्शन 36AA जो आहे तो सप्रेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जर त्या ठिकाणी होल्ड करायचं असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर रिमूव्ह करायचं असेल, सस्पेंड करायचं असेल तर त्याच्याबाबतचे अधिकार सेक्शन 36AA नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला हे प्राप्त झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. मित्रांनो, की या पद्धतीने या देशातील बँकांचं नियमन करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी हा भारतीय बँकिंग नियमन कायदा हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा असून त्याच्यामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केल्या जात असतात की या सुधारणांचा देखील आपण आढावा घेणं आणि त्याचाही अभ्यास करणं याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बदलत्या परिस्थितीनुसार या कायद्यामध्ये अनेक सारे बदल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल होत असतात. त्या बदलांची देखील आपण माहिती वेळोवेळी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं या संपूर्ण लेक्चरमधून की आपल्याला हा भारतीय बँकिंग नियमन कायदा काय आहे, त्याच्यामधले जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स नेमके कोणत्या कारणासाठी आहेत आणि त्याच्यामध्ये नेमक्या काय महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत याची माहिती आपल्याला याच्यामधून मिळालेली असेल. धन्यवाद.